मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाही। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत। राज ठाकरेंचं विधान। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। अजित पवारांच्या विरोधातले बैलगाडी भर पुरावे आता का देत नाहीत? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर हा आमचा नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न। राज ठाकरेंचं वक्तव्य। 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? तुम्ही देखा नाही, तुम्ही परखा नाही, तुम्ही वोट देंगे नाही, ही मुंबईकरांची भूमिका। आशिष शेलारांचा राज आणि उद्धव ठाकरेंवर पलटवार। फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे सगळे ससाणे मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचं काम। राज ठाकरेंचा निशाणा। ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? देवाभाऊंच्या नेतृत्वात मराठी माणसाला सन्मानाची मालकी हक्क घर मिळतंय। चित्रा वाघ यांचा पलटवार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं भाकीत। मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत। सचिन खरातांची निवडणुकीतून माघार। कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, खरातांकडून जाहीर। निलेश घायवळ प्रकरणात माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अन्यथा अजित पवारांनी संन्यास घ्यावा। मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांना खुलं आव्हान। तरीपोहासह नागपूरकरांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची आज मुलाखत। भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभा सुद्धा होणार। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या हस्ते नवी मुंबईत भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित। जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश। कुठल्याही अफवा पसरवू नका, मी मनसेतच आहे। संतोष दुरींचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप। भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम। ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यामुळे दगडू सपकाळ हे नाराज। म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, खंत व्यक्त करतानाच दगडू सपकाळ भाऊक। छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर। MIMच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण। इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल। ठाण्यामधील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने। नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न। नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार। ठाकरे बंधूंची उद्या नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा, तर ठाकरेंची शिवसेना, मनसे पवारांच्या राष्ट्रवादीची शिवतीर्थवर रविवारी ऐतिहासिक सभा होणार। जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू। 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान जनगणना होणार। दर 10 वर्षांनी जनगणना होणार। कोरोनामुळे ही जनगणना पुढे ढकलली होती। राज्यातील 24 साखर कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार। नियम आणि अटी शर्तींचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई। 15 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश। सोनं 900 तर चांदी 7,000 रुपयांनी स्वस्त। GST सह सोनं 1,39,874 रुपये, तर चांदी 2,48,230 रुपयांवर। समृद्धी महामार्गावर 9 ते 13 जानेवारी ब्लॉक हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभारण्यासाठी गॅन्ट्री उभारण्याचं काम सुरू। अमेरिकेतील कायदे नियमांचं कठोर पालन करा। चूक झाल्यास व्हिसा रद्द करून हकालपट्टी केली जाऊ शकते। अमेरिकेच्या भारतातील दूतावासाकडून इशारा।